एका कंपनीचा प्रॉफिट 69% ने वाढला, तर दुसऱ्या कंपनीने डिव्हिडंड जाहीर केला आहे. पण इंडियाची बिगेस्ट एअरलाईन अचानक 2,500 कोटीच्या लॉसमध्ये गेली आहे. नेमकं मार्केटमध्ये चाललंय तरी काय? पेंट सेक्टरमध्ये रॅली, डिफेन्स सेक्टरमध्ये प्रेशर आणि एव्हिएशन सेक्टरमध्ये मोठा धक्का. तर नमस्कार मित्रांनो, बाजार तडकामध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत एशियन पेंट, अशोक लेलँड, भारत डायनामिक आणि इंडिगोमधील सर्वात मोठ्या क्वार्टर 4 रिझल्ट अपडेट. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर सुरुवात करूया पेन सेक्टरमधील ब्लॉकबस्टर रिझल्टपासून, म्हणजे एशियन पेंट. तर एशियन पेंटने क्वार्टर 4 फायनान्शियल सर्व्हिसमध्ये जबरदस्त निकाल जाहीर केले आहेत. कंपनीचा नेट प्रॉफिट तब्बल 69% वाढून 1,172 कोटीवर पोहोचला आहे. रेव्हेन्यूमध्ये देखील 11%ची ग्रोथ दिसली आहे आणि कंपनीने ₹23 प्रति शेअर डिव्हिडंड देखील जाहीर केला आहे. डेकोरेटिव्ह पेंट्स बिझनेसमध्ये स्ट्रॉंग डिमांड दिसत असल्यामुळे हाऊसिंग रिकव्हरीमुळे कंपनीला मोठा फायदा होत आहे. रुरल डिमांड, होम रिनोव्हेशन आणि इन्फ्रास्ट्रक्चर ग्रोथमुळे पेंट सेक्टर फ्युचरमध्ये मजबूत राहू शकते. आता कमर्शियल व्हेकल सेक्टरमधील स्ट्रॉंग ग्रोथकडे बोलूया, म्हणजे अशोक लेलँड. तर अशोक लेलँडने क्वार्टर 4मध्ये 1,291 कोटीचा प्रॉफिट जाहीर केला आहे. कंपनीचा नेट प्रॉफिट 14% ने वाढला आहे आणि बोर्डने ₹2.50 प्रति शेअर इंटरिम डिव्हिडंड देखील घोषित केला आहे. तर इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट, हायवे आणि लॉजिस्टिक डिमांडमुळे ट्रक आणि कमर्शियल व्हेकल सेगमेंट मजबूत राहिला आहे. कंपनी कमर्शियल व्हेकल सेगमेंटमध्ये देखील ॲग्रेसिव्हली एक्सपान्शन करत आहे. स्विच मोबिलिटी बिझनेस फ्युचर ग्रोथ ड्राईव्ह मानला जात आहे. आता डिफेन्स सेक्टरमधील मिक्स सिग्नलकडे पाहूया, म्हणजे भारत डायनामिक लिमिटेड. तर कंपनीने क्वार्टर 4मध्ये कमजोर निकाल जाहीर केला असून कंपनीचा प्रॉफिट तब्बल 59%ने घसरून 113 कोटीवर आला आहे. तरीही कंपनीने डिव्हिडंड जाहीर केला आहे. मिसाईल सिस्टम आणि डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग बिझनेसमध्ये एक्झिक्युटिंग टायमिंगमुळे क्वार्टरली व्हॉलेटिलिटी दिसत असल्याचे ॲनालिस्ट सांगत आहे. तसेच मेक इन इंडिया डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंगवर सरकारचा मोठा फोकस आहे. भारत डायनामिक मिसाईल सिस्टम आणि डिफेन्स इलेक्ट्रॉनिक सिस्टममध्ये महत्त्वाची कंपनी ही मानली जाते. आता एव्हिएशन सेक्टरमधील सर्वात मोठ्या शॉककडे वळूया, म्हणजे इंटरग्लोब एव्हिएशन. तर म्हणजे इंडिगोला क्वार्टर 4मध्ये तब्बल 2,536 कोटीचा लॉस झाला आहे. गेल्या वर्षी कंपनी प्रॉफिटमध्ये होती, पण आता अचानक मोठा तोटा समोर आला आहे. एअरक्राफ्ट ग्राउंडिंग, हायर फ्यूल प्राईस आणि ऑपरेशन कॉस्टमुळे प्रॉफिटेबिलिटीवर मोठा प्रेशर आला आहे. फ्यूल प्राईस आणि रुपी वीकमुळे एअरलाईन कंपनीजवर प्रेशर वाढला आहे. तरीही इंडिया एअर ट्रॅव्हल डिमांड मजबूत असल्याचे कंपनीने सांगितले आहे. तर मित्रांनो, तुमच्या मते मार्केटमध्ये कोणत्या सेक्टरमध्ये स्ट्रॉंग मोमेंटम दिसत आहे हे कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशा स्टॉक मार्केट आणि क्वार्टर 4 रिझल्ट अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.